करवीर तालुक्यातील कळंबवाडी येथील डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांच्यावर बेकायदेशीर गर्भपात केल्याचा आरोप करत बहुजन क्रांती दलित संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली। या प्रकरणी यापूर्वी तक्रार करूनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच बेकायदेशीर गर्भपातास संमती देणाऱ्या संबंधित पालकांवरही कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला। या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे अतिशय वाईट जी कामं चालू आहेत ते म्हणजे मुलगीची हत्या करणे, लहान मुलाची हत्या करणे, हे काम इथं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या डॉक्टर लोकांची कामं चालू आहे। तर डॉक्टर गायकवाड डॉक्टर म्हणून त्यांनी जे मृण हत्या केली, त्या मृण हत्येच्या विरोधात आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेबांच्या या ठिकाणी अधिकारी साहेबांच्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। पण कोणत्याही प्रकारची आतापर्यंत मला वाटते जवळजवळ एक 15 महिन्यावीत आलं तरी कोणतीही कारवाई झालेली नाही। पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही आहे। आणि ज्या आई वडिलांनी जे काय त्या डॉक्टरांच्या त्या आई वडिलांना सुद्धा अजूनपर्यंत अटक झालेलं नाही। मग मला एक विचारायचं आहे की हे जे शासन काय करत आहे, पोलीस प्रशासन काय करत आहे आतापर्यंत की त्या महिलांना त्यांच्या कुटुंबांना अटक झालेला नाही। आणि हे जर असा प्रकार होत राहील तर इथून पुढे सुद्धा हेच प्रकार होत राहणार आहेत आणि आपल्या देशातील मुलींची संख्या कमी होत राहणार आहे। आज देश निम्मा चालतोय ते मुलींच्यावरती चालतोय, लक्षात ठेवा। आणि जर हे तुम्ही थांबवलं नसेल तर आमच्या संघटनेमार्फत माननीय संस्थापक अध्यक्ष सागर कोरडे साहेब, बहुजन क्रांती दलित संघटनेचे आमचे अध्यक्ष, हे आम्ही सगळेजण या ठिकाणी आता हजर आहोत। जर हे तुम्ही कोणी ऐकलं नसाल तर आम्ही या ठिकाणी येऊन मोठं आंदोलन करीन, धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करीन, उपोषण आम्ही या ठिकाणी अंमल उपोषण करीन जर तुम्ही जर कोणत्याही प्रकारचं कारवाई। कोल्हापूर जिल्ह्याचे आहे, त्यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रीपद आहे, तरी सुद्धा त्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार होतोय, काय वाटतं? म्हणजे असं कोणत्याही प्रकारचं घडलं नसतं साहेब, असं पाहिजे आम्हाला। म्हणजे कोणत्याही प्रकारचं आरोग्य मंत्र्यांना पण त्यांना हे त्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती म्हणजे हे आक्षेप घ्यायला पाहिजे की बाबा अशा कोणत्या प्रकारचे घटना घडले नसले पाहिजे।